दिवसाची सुरुवात झाली एक वॉर्म वॉटर पिऊन. तो वॉर्म वॉटर छान असं पिऊन घेतल्यानंतर मग लागले रुटीन आपलं. तर छान अशी पनीरची भाजी बनवली जी की तिचं खूप जास्त फेवरेट आहे. पनीरचं काही पण बनवून तिला खूप जास्त ती आवडीने खाते. तिथं भाजी वगैरे बनवून घेतली. छान तिला शाळेसाठी असं गोड गोड रेडी केलं. पहिलं तिने पोटपूजा केली. पोटपूजा झाल्यानंतर मग छान तिला देवबाप्पा आठवले. देवांची मग छान अशी तिने पूजा वगैरे करून घेतली. आणि सर्वात आधी तीच सकाळची मॉर्निंग झाल्यानंतर घरची सकाळची जे असेल ना ते तिच्याच आणि होते. कारण की मला सकाळी येतं मला किचनमध्येच यावं लागतं. कारण की टिफिन वगैरे बऱ्याचशा गोष्टी असतात ते केल्यानंतर ती केल्यानंतर तिला टाटा बाय बाय केलं. आणि नंतर मग मी माझा चहा घेतला. चहा हा विदाऊट शुगरचा होता. तर चहा वगैरे घेऊन घेतला. मग आज ब्रेकफास्ट स्किप केलं त्याच्यामुळे मग 5-6 असे खजूर खाऊन घेतले. नंतर मग चला म्हटलं मग नंतर नाही का इथं इडली बनवण्यासाठी मी जे डाळ होतं ते भिजत ठेवायचे होते. त्यासाठी मी तांदूळ, डाळ आणि मेथी दाणा असं काहीतरी मी ते भिजवून ठेवली. आणि नंतर मग फ्रेश वगैरे झाले. जी की मी केसाला आधीच ऑइलिंग करून ठेवतो. मग 2 तासानंतर छान असे केस वगैरे धुवून घेतले छान. आणि आमच्या रूममध्ये अजिबात ऊन येत नाही. त्यामुळे चला थोडा वेळ खाली थांबून कपडेसुद्धा घेऊन जायचे होते. आणि मग केससुद्धा वाढवायचे होते. कारण की माझ्याकडे जे मशीन होते ते सुद्धा खराब झाले. त्याच्यामुळे मग ते यूजमध्ये अजिबात येत नाही आहे. तर बघू नवीन घेण्याचं वगैरे सध्या तरी नाही, पण बघणार आहो ऑफरमध्ये वगैरे घेईल. तर अशा प्रकारे नाही का सगळं मग माझ्या घरामधले सगळे दुपारपर्यंत जितके काम होते ते आवरून घेतले. ऑलमोस्ट मी कानामध्ये अजिबात काही घालत नाही. त्याचं कारण कारण की माझे कान जे गोडचे वगैरे काही घातले तर खूप जास्त खास होतं. त्यामुळे मी ते अजिबात घालते. आज इच्छा होती म्हटलं चला तेही घालून घ्यायचं. छान मला टॉप्स वरत दिसले त्यामुळे तेही वेअर केले. कपडे होते ते खाली गेले. छान केस वगैरे वाढवून आली. वाढल्यानंतर चला म्हटलं जेवणाची वेळ झालीच होती. जवळजवळ 12 वाजले होते. तोपर्यंत माझी जेवणाची वेळ झाली होती. कारण की आज मी ब्रेकफास्ट स्किप केला होता. तर छान इथं पापड भाजायला घेतले. पापडचे लोकसुद्धा काय हालात ते तुम्हाला व्हिडिओत कळलेच असतील. तर चला इथं मग छान जेवण केलं. जेवणामध्ये छान पनीरची भाजी, पापड, पोळी आणि भात असं सिंपलचं जेवण होतं. तर बाय बाय.